गजर कीर्तनाचा. आपल्या पवित्र आणि पावनभूमीत वारकरी संप्रदायाचं जे मूलतत्व आहे ते या महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या कृपाशीर्वादाने पोहोचलं आणि या संप्रदायाला एक बळकटी, थोरवी आणि शिस्तबद्धपणा, मोठेपणा प्राप्त झाला, ते परमपूजनीय, प्रातस्मरणीय, श्रोत्री आणि ब्रह्मनिष्ठ श्री जोग महाराजांच्या या पावनभूमीत हा चालू असलेला नामयज्ञ आणि परमपूजनीय आदरणीय महंत श्री अर्जुनजी शास्त्री यांच्या नेतृत्वाखाली तुमच्या सर्वांच्या सहकार्याने त्यांच्याही पायावर डोकं टेकवत. मी त्यांना कधी पाहिलेलं नव्हतं, आज पाहिलं, त्यांना डोळं भरून पाहिलं. आणि असं सुंदर मंदिर पंचक्रोशीतच नाही तर महाराष्ट्रात पाहायला मिळायचं नाही. इतकं सुंदर साधूचं मंदिर उभा करणं हे फार मोठं, शब्दांच्या पलीकडचंच आहे सगळं. पण एकदा ही राहिले, अशा कीर्ती करून ठेवतात साधू महात्मे आपल्या आयुष्यामध्ये. त्याच्यातलं हे महाराजांनी उचललेलं अतिशय भव्य मोठं पाऊल आहे. पुढं मागं एखादा कुणी प्रसन्न झाला, नेता पिता, तर सभामंडप बी मोठा होऊन जायचा. कारण नेते प्रसन्न होण्याची वेळ आली जवळ वर्षाजवळ. त्या काळात फक्त बाकीच्याने त्याला थोडा धक्का द्यायचा आणि मग काम चालू होतं चांगलं. आणि कोणचाही नेता आला तरी तुमच्याच बाजूनी हे दाखवायचं आणि आपण ती जशी जातीवर जातात तसं आपण बी जातीवरच जायचं. काय फरक जमत आहे. आपण जाणकार सुज्ञ श्रोतेत, काही साधू मंडळी तिथं, महाराज मंडळीत, कीर्तनकार आहेत, प्रवचनकार आहेत. माझा सर्वांचा परिचय नाही. मी या भूमीला आलेलो आहे, पण त्याला बरीच वर्ष झाली, म्हणजे 15 वर्ष झाली सर म्हणतात. त्यांनी ध्यानात ठेवली. आम्ही कुणाच्यातही जेवलो तरी दुसऱ्या दिवशी ध्यानात ठेवीत नाहीत, कारण रोज दुसऱ्याच्यातच जेवायचं, त्याच्यामुळं कुणाचं ध्यानात ठेवतं. त्याच्यामुळं सरांनी लक्षपूर्वक ठेवलं, त्यांचं कौतुक करावं. 15 वर्षापूर्वी आलो होतो आणि फार जुना काळ झाला ते. आणि चांगले गाणारे मंडळी आहेत, ताळकरी, गुणीजन, संगीतातील अतिशय दर्दी मंडळी इथे. दोन्ही मृदंगाचार्य चांगले आहेत, पेटी मास्टर आप्पासाहेब जळगावकरांसारखे चांगले आहेत, मस्त आहे अतिशय. ह्या सगळ्यांना आप्पासाहेब जळगावकर म्हणून एक महान विभूती हार्मोनियममध्ये होऊन गेली. हा होते ना, हा जालन्याचे. हे अतिशय भारी गडी होता. तर भरतनाट्य मंदिर शेजारी राहायचं पुण्यामध्ये. सर्वांच्या पायावर डोकट, माझ्या आया बहिणी. फक्त बैठक थोडीशी चुकली. गडी असं समोर पाहिजे होतं, म्हणजे तुमच्याबरोबर बोलता येतं मला, यांच्याबरोबर बोलता येत नाही, किंवा त्यांच्या प्रतिक्रिया आहेत त्या समजत नाहीत पुढून. म्हणजे असं की तुम्ही आरसा आहे वाक्याचा, श्रोता हा आरसा आहे वाक्याचा. आणि गाणाराच्या बाबतीत एक सांगून जातं, वेळेची मर्यादा आणि वनसमोर किती वेळा पाहिजे हे सुद्धा मर्यादित ठेवलं पाहिजे, नाहीतर चांगलं गाऊन सुद्धा वाटलं होतं, म्हणजे ते नाही होऊन द्यायचं. मला काय, माझं फार नुकसान नाही, पण आपलं गाणं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, मेंदू आणि हृदय, मेंदू आणि हृदय या दोन्हीचं अंतर मोजलं की मध्यांतरीला कंठ येतो. मेंदू आणि हृदय या दोन्हीचं अंतर मोजलं की मध्यांतरीला कंठ येतो. मेंदू आणि हृदय एकरूप होऊन ज्यावेळी कंठातून स्वर निघतो त्यावेळी तो परमात्म्यापर्यंत पोहोचत असतो. हे जीवन आहे मायबाप, सुंदर जगायचं, आनंदाने जगायचं. आपल्याला दिली का फार मुलं भारी आहेत. जगदाळीकडे होता कोणाकडे? हा बरं बरं, हात तसलाच आहे. चांगलं आहे, मस्त आहे. तुमचं कौतुक करावं ह्या वयात तेवढं थोडं आहे. अरे मोठं व्हा, बापूंचं ध्यान करून नाव घेऊन वाजवी जा. कोणाचं?
शंकर बाप्पूंचं. अरे बोट टाकून वाजवणारी जगात पुष्कळ माणसं आहेत. बाप्पूने असा पकवाजाला हात लावला आणि मागं वळला तरी असा पंग वाजायचा. बाप्पू येते शंकर बाप्पू आपेगावकर, म्हणजे पोरखेळ आहे का काय? हा, भाग्याने मिळाल्या तर रत्न. इथून जाऊ द्या. सर्वांच्या पायावर माझ्या आया बहिणींच्या डोकं टेकवतो. अन्नदात्यांना धन्यवाद देतो. काय अन्नदान केलं त्या लोकांनी येऊन मायबाप. आपण त्यांना हारगाराचा सन्मान एक देतो, छोटासा नारळ वगैरे, त्याला काही महत्त्व नाही मायबाप. तुमच्या पिढ्याना पिढ्या अन्न कधी कमी पडायचं नाही, ज्याने इथं अन्न. आणि एक घडी कुठं बसलाय कोणास ठाऊक, सगळी भाजी ते देतोय म्हणून मला समजलं. हां हो, उठून उभा राहा भाऊ जरा, बघू दे गाडी उठून उभा राहा. अरे मोठी व्यक्ती. आणि तुमचा मळा सालका फुलता राहील. मुलं बाळं 5ची 25 होत्याल. यल मांडवावर जाईल, मांडवाला भलता बोजा होईल, तो मोडून दयानंद महाराजाच्या अंगावर पडत. काही कमी पडायचं नाही माझ्या बाबा. धन्यवाद देतो तुम्हाला. वाढणारी हे करणारी सगळी माणसंच मोठी तिथली. सर्वांच्या पायावर डोकं टेकत. आणि पहिली विनंती करतो, दिवसाला 10-5 मिनटं खळखळून हसत जा. हसल्याने ब्लड प्रेशर वाढत नाही, अटॅक येत नाही, शुगर वाढत नाही, टेन्शन संपून जात. पण खळखळून हसायचं. काही माणसं आयुष्य हसत नाहीत, गंभीर असतात, दांडारल्यासारखी. तुझ्यावर का लोकरी मावा पडला? काय झालं? या जगण्यावर, या जन्मावर शतधा प्रेम करावे, कशाने या महाकवींनी म्हटलंय. आनंदी राहत जा, प्रसन्न राहत जा. माझ्याकडं पहा, 75 वयाचा हे गडी उभा येतो. नुसतं आनंदाने हसणं, दिवसाला खळखळून. आता ड्रायव्हर बरोबर सुद्धा चर्चा करीत करीत हसायचं. ते हसू नाहीत, नाही हसू, पण आपण हसायचं. कारण सगळे विनोद त्याला कळतात, अशातला भाग नाही. त्याचा बुद्ध्यांक मुळात 75च्या खालचा असतो. म्हणून तो ड्रायव्हर राहतो, मी महाराज राहतो. म्हणून जाऊ द्या. सर्वांच्या पायावर डोकं टेकवतो. कथेकडे वळायला महाराज हरकत नाही. विठ्ठल. आज कीर्तन सेवेला घेतलेला अभंग साहित्य सोन्याच्या खाणीतून शब्द रत्नांची निर्मिती करणाऱ्या महाराष्ट्र सारस्वताच्या मंडलावर आपल्या तत्वज्ञानाचा कळस ज्या महापुरुषाने चढवला, वेद, उपनिषद, गीता, भागवत याचं मंथन करून पंचमवेद गाथ्याची निर्मिती ज्या महाकवीने केली, भंडाऱ्या भामचंद्र भोरड्या डोंगरावर परमार्थाची साधना करून देहासकट वैकुंठागमन करून विश्वातला एक अलौकिक चमत्कार इतिहासाच्या पानावर ज्याने सुवर्णाक्षराने लिहिला, विवेकशील वृत्ती, वैराग्य संपन्न जीवन, 7 पिढ्याचा भक्तीचा परमोच्च बिंदू, इंद्रायणीच्या तीरावर देहू नावाच्या सुप्रसिद्ध गावात बोलोबा कनकाईच्या वंशात हे ज्ञानरत्न जन्माला आलं. मराठमोळ्या शब्दाला तलवारीची धार आली आणि भक्तीचा एक परमोच्च बिंदू ज्याने तुमच्या माझ्यापर्यंत सामान्य माणसाला मोक्षाचा देवयान पंथ ज्याच्यामुळं प्राप्त झाला, अधिकारी बनवलं तुम्हाला मला परमार्थात, त्या श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय यांच्या मुखातून निघालेली ही अलौकिक अक्षर आज कीर्तनाला. विठ्ठल. बाबा वारकरी तत्वज्ञान हे लगेच्या लगे कळत नसतं. घटन मटन पटन रज्जून सरपण स्थानून पुरुषन शुक्तीन रजतन सत्यातीन असत्यातीन अनिर्वचने अज्ञानन आवरणन विक्षेपण परोक्षण अपरोक्षण शोकनाशन आनंद वाप्तीन पूर्वमीमांसन उत्तरमीमांसन सांख्यन कनादन गौतमन तोर गडी घरी जाते निघून. हे लगेच्या लगे कळतं का? ही साधी फिलॉसॉफी एखाद्या वेळेस सॉक्रेटिस, प्लॅटो, स्पेन्सर, लेनिन, कार्ल मार्क्स, डार्विन, आईन्स्टाईन कळेल मायबाप, पण वारकरी कळण्यासाठी वारकरीच व्हावं लागतं मायबाप, वारकरी व्हावं लागतं.
महाराज सांगतात काय हो नको, झाला तर काय हो. होय होय वारे तेरी होय होय वारे सुंदर दिले ईश्वराने आपल्याला. मला तर त्या निर्मात्याची कमाल वाटते. हात पाय डोळे कान इंद्रिय किती सुंदर मॉडेल दिले. कशासाठी? अरे इतकं दिलंय की भरभरून दिलंय. तोंडाजवळ नाक. काय निर्माता आहे तो. घास मोरडा भाजीला लावला, तोंडाकडे नेताना लगेच नाकाला वास. वा काय भाजी. खायच्या आधी कळती इतकं चाबरं नाक तोंडाच्या जवळ ठेवलं. ते नाक जर मानाला मागल्या बाजूने दिलं असतं, घास मोडायचा भाजीला लावायचा इकडं हुंगायचा, तास दीड तास मोकार गेला असं आपला. बरं इथं का देत नाही. जर उलट दिलं असतं वरफोल, पोरांनी ज्वारी टाकली असती बाजरी टाकली असती आणि नाकाचं चाडं बनविलं असतं. आंघोळ करताना 2 बुचं बसवावं लागले असते. नाही तर शॉवरमधलं पाणी डायरेक्ट PVCतून आत घुसलं असतं. काय भ्रष्टाचार केला का खाल्लं का काय. खायला काय उरले आले. 100% अनुदानावर संडासची स्कीम निघाली होती आमच्याकडे. 100% अनुदान. बाकी कशातलं का खात नव्हती पण नव्हता हात लावायला पाहिजे. पुसून आणलं ह्या गड्यांनी ते सगळं. अरे एकदा वृत्ती बेकार झाल्यावर काय राहत असतं, काय राहत नसतं. काय देखलिया चिंदी मन धावे बैसता चोराचे संगती. अरे एकदा विकृत माणसा संगती झाल्यावर काय राहत असतं. आता 1.5-2 वर्ष करोनाचा काळ गेला. त्या रोगाने करोनाने आपलं जीवन उद्ध्वस्त केलं संपूर्ण विश्वाचं. अतिशय भयावह जवळच्या नात्यातली काही माणसं मित्र आपल्याला गमवावं लागले. किती दूर आमच्या महाराज लोकांचं तर बुडच बसलं. धंदाच नाही, निवांत म्हणायची. मी 1-2-4 जणांना फोन केलं, म्हणलं कसं काय चाललं. म्हणलं चिंतन करतो. इतके दिवस कुठं मिळाला होता, आता तुला चिंतन कळायला लागलो. रे चोरा काय नसतं माय बाप, काय नाही. मजेत राहा. बघा तुम्ही काय आनंद मिळून जातो. जेव्हा नाही किती दुःख काय असते फजिती माय बाप. आमचे जिल्हाध्यक्ष परवा भेटले शेलार साहेब. ते म्हणाले महाराज मला पॉझिटिव्ह निघालो मी करोनाचा. आत ठेवले 20 दिवस एका खोलीत. म्हणला राहिलो. लांबून पोरं विचारायची पप्पा बरं आहे का. म्हणला बरंच आहे आता, ह्याच्यापेक्षा बरं काय असतं. बायको ताट घेऊन यायची, आत येत नव्हते. उंबऱ्याच्या आत ताट ठेवायची, काठीने माझ्याकडे सारखं. काय दुःख आहे माय बाप. मग त्या दिवशी मला कळलं की ह्या जगात कुणी कुणाचं नाही हो. म्हणलं अरे म्हणलं ही लाखो वर्ष झालं आमचे साधू संत हा विचार सांगून जातात. या जगात काय खरं आहे, कोणतं खरं आहे, सत्य काय असत्य काय, याचा विचार करायचा आहे तुम्हाला. हे सगळी मंडळी अलीकडे हे सगळं विश्वच बदलायला लागले. नको त्याच्याहून कुठानं. आता ह्या 5 राज्याच्या निवडणुकात 2-4 दिवसांनी लागल्या. एक टप्पा झालाय त्याचा अजून होईल. ही आपलं 2-3 गडी एकत्र येऊन बरं केलं ह्या गड्यांनी. ते मला एक जण म्हणलं ही एकत्र तरी कशी काय आली वा. म्हणलं सोपं आहे. एका जंगलात हत्ती घोडं खोकड माकड बोकड उंट ससा शेळी लांडगा साप मुंगूस सगळं एका जंगलात राहत. पण जंगलाला जर आग लागली तर हरणाला चिकटून वाघ पळवतो पण धरीत नाही. म्हणलं
साप मुंगसावून जातो, मुंगूस पकडीत नाही. उंदीर बोक्यावून उडी मारतो, बोका धरीत नाही. शेळी लांडग्याला घासून चलती, लांडगा पकडत नाही, कारण जंगलाला आग लागली. वाचायचं पडलंय, तेवढ्यासाठी ही मंडळी. असं संजय राऊत म्हणला. मलाही माहीत नव्हतं हे, पण मी परत येतो म्हणणाराने मला सांगितलं. जाऊ दे, आपण जाणकार आहात, सुज्ञ आहात, आपल्याला जास्त सांगायची गरज नाही. तुमचा बुद्ध्यांक चांगला आहे. विनोद कळाय सुद्धा एक बुद्ध्यांक लागतो, तो 130 पर्यंत असतो साधारणपणे. म्हणजे बुद्ध्यांक हा 130 पर्यंत मोजला जातो. आता 35-40 ही जी बुद्ध्यांकाची असते ते जवळजवळ रस्त्याने चिंध्या गोळा करतात, त्यांचं बोलणंच नाही. ही जी मंडळी या KL राहुल सारखा आला मध्ये. उद्या 20th काय होतंय उद्या 7 वाजता बघा, 7:15 चालू होईल संध्याकाळी. तर मोठी मजा असते. हे पाहिलं पाहिजे, अनुभवलं पाहिजे. बसत बसत पायपासून त्याची ती आकडायसारखा पोरगा आहे का? उठून उभा राहा, उठून उभा राहा नसता, उठून 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 उभा राहा. कसा कसा आकडून बसेल. गडी उभाण्या अंगाने उभा ना आडवा, त्याच्या रूपात गावरान गोडवा. काय मजा आहे माय बाप, केवढा आनंद आहे. झालंय उगच उग ही शांताराम आठवला मला. कधी कधी काय काय माणसं आठवून जातात. मोठी माणसं असतात. जोग महाराज आठवले रस्त्याने येताना ती जाहिरात पाहिलं. त्यांच्या गळ्यात एक ताईत होता. जोग महाराजांच्या गळ्यामध्ये पिठी होती. पहिलवानी होतं गडे तो, पहिलवानी पेशा पुण्यात. हातात काठी वगैरे अशी जबरदस्त उंची, पुरी हाईट. शरीराने अतिशय तगडा गडी होतात, पहिलवानच होता. ज्यावेळी या संप्रदायाला एक दिशा द्यायचं काम करत असताना शेवट आला जोग महाराजांचा, त्यावेळी त्यांच्या गळ्यात एक ताईत पेटी होती. म्हणजे पुरी चौकुनी पेट्या बांधायची पैलवान वगैरे, तिची पेटी होती, ती ताईत होता. त्यांनी सगळ्या शिष्यांना जवळ बोलावून घेतलं आणि विचारलं की हा जो ताई मी ज्याच्या गळ्यात घालील त्याला ब्रह्मचर्य आयुष्य काढावं लागेल. लय मोठी माणसं होती जमलेली. गडी हळूहळू महाग सारखलं. म्हणजे आयुष्याचा निर्णय होतो, त्या क्षणात घ्यायचा आहे. महाराजांनी तो ताईत हातात घेतला. पण त्या काळात एक वैष्णव या महाराष्ट्राच्या भूमीत प्राचार्याची भूमिका करणारा, त्या काळातला यमी असणारी ती महान विभूती शेवा दांडेकर उर्फ मामासाहेब दांडेकरांनी पुढं डोकं केलं आणि म्हटलं, मला घाला हा ताईत. काय काय होती किंमत त्या ताईताची? ताईत असेल 10-5 रुपयाच, पण आयुष्य समर्पण करण्यासाठी जी ताकद लागते, जे वैराग्य लागतं मायबाप, ते या महापुरुषामध्ये असतं. मग देव शोधायला कुठं जायचे दुसरीकडं? हा जीवनातला सर्वात मोठा अनुभव अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. ऐसा जाता अनुभव, ऐसा जाता अनुभव, ऐसा जाता
तमाशा फेमाशा पाहिला होता का? कोणी कोण मारा हाणायचं ती कळलं पाहिजे ते, म्हणजे मग ती लय चांगलं आहे, सुंदर आहे साऊंड सर्व्हिस, त्याच्याबद्दल वाद नाही. हे किंवा एखादं नाट्यगृह पाहायचं, एखादं भरतनाट्यगृह, बालगंधर्व नाट्यगृह, षण्मुखानंद, कुठं अशी मोठी नाट्यगृह पाहायची आणि मग ते लक्षात येतं की हे किती, जाऊ द्या तुम्ही आधी बोलायला पाहिजे तुमच्याबरोबर. धंद्यात तर टेक्निकल पाहिजे, प्रत्येक धंद्यात जे टेक्निकल लागतात. हाही स्वर सुंदर स्वर आहे आपला, अतिशय सुंदर आहे, निरागसपणा आहे त्याच्यात, ते निरागसता पाहिजे त्या स्वरामध्ये. स्वर संगीत ही आराधना आहे, संगीत ही हृदयाची भाषा आहे. संगीत काय झालेलं नाही, तुम्ही जाऊ ना. संगीत ही वेदांताचं गुज आहे, संगीत हा स्वर्गीय नाद आहे मायबाप, आणि संगीत दोन जीवाचं मिलन आहे. आणि संगीता वाचून जीवन म्हणजे वृक्ष वाळवंटातून प्रवास आहे. विठ्ठल काय संगीत पाहिजे जीवनामध्ये, आनंद देऊन जात. बोलू नका, राहू द्या बाबा, काय असेल सकाळी बघू आपण. पोरं असतील कोणतरी तरुण, हात जोडतो तुम्हाला, बाबा कल्याण होतं रे बाबा, हे तर कुणी विघ्न करायचं नाही. तर अशी मजा आहे. काय चालत किरकोळ आहे असं जीवन, असं कीर्तनी विक्षेप हेची पै मरण म्हटलंय. फार जपायचं ह्याला, इथं हे करायचं नाही, नाही काही चांगलं इथं येऊन करता आलं आपल्याला तर विघ्न अजिबात करायचं नाही. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे, घातलिया भय नरकाला, घातलिया भय नरकाला, हे काय इंडियन पेनल कोड ॲक्ट नाही की एखादं कलम आपण घटना दुरुस्ती म्हणून बदलू शकतो किंवा त्याच्यात काही बदल करू शकतो. ही परंपरा आहे, हे कोणी बदलायचं नाही, जे आलंय ते परंपरेने फक्त चालवत राहायचं, याच्यापेक्षा जास्त काय नाही. मी मगा बोललो की 130 पर्यंत त्याच्यासाठी बुद्ध्यांक पाहिजे, 130 पर्यंत. अशी महाराष्ट्रात किती माणसं होऊन गेली ज्याचा बुद्ध्यांक हा इतक्या उंचीचा होता की बोलायचं नाही. नेहरूच्या काळात अर्थ खातं होतं महाराष्ट्राकडं, अर्थमंत्री महाराष्ट्राचा होता. दुसऱ्या दिवशी लोकसभेत अंदाजपत्रक जाहीर करायचं होतं, 6 फायली गहाळ झाल्या. कोरे कागद वाचले त्या माणसाने, म्हणजे अख्ख्या हिंदुस्थानाचं अर्थशास्त्रच मुकत होत होतं. माईबाप काय बुद्ध्यांक असेल या माणसाचं. त्यांचं नाव शिडी देशमुख. काय बोललो मी तुम्हाला, काय नाव त्यांचं, शिडी देशमुख. हो, अर्थमंत्री. काय बुद्ध्यांक आहे. इंग्लंडमध्ये बॅरिस्टरसाठी 99.5% घेणारा विद्यार्थी महाराष्ट्रातच अनुभवायला मिळाला. 99.5% मार्क. 0.5% का कमी केला म्हणून 6 महिने युनिव्हर्सिटीवर केस चालू होते. 100% देता येत नाहीत म्हणून 99.5% दिले, असं लेखी घेतलं त्या माणसानं. शेक्सपियरच्या 36 नाटकापैकी 18 नाटकं मुखोद्गत होती त्या माणसाची. काय बोलतोय मी. बॅरिस्टर PG पाटील 130 बुद्ध्यांक. काय बुद्ध्यांक आहे. मंडाल्याच्या तुरुंगात गीता रहस्य ग्रंथ लिहिलं, 600 पानाचं पुस्तक.
गाह झालं. सुटून आल्यावर लोकमान्य टिळकांनी तोच ग्रंथ पुण्यात लिहिला 600 पानाचा. आणि योग असा, हा लिहून तयार झाल्यावर जुनी प्रत सापडली. दोन्ही प्रती एकमेकीला लावून पाहिल्या, स्वल्प विरामाचा फरक नव्हता. मायबाप 600 पाना. काय बुद्ध्यांक असला पाहिजे या माणसांचं, काय सांगायचं आता. तिथं 100 मार्काचा आपला 50 मार्काचा पेपर होता, मराठीत विषय होता मराठीचा. मला 1 लाख रुपये मिळाले. तर फक्त खर्च करून 10 ओळी दाखवायचं होतं. ते काय त्या मुलाने 20,000ची विहीर पाडेल, 10,000चा पंप घेईल, घर बांधेल 30,000चं, आमकं करेल. तरी 20,000 रुपये राहिलं शेवटच्या वेळेला. ध्यानातच येईना काय कुठं लावावं खर्च. 80,000 खर्चलं, पण 20,000साठी त्याने शेवटला लिहिलं, राहिलेल्या पैशात मी माझ्या बापाचं लगीन करीन म्हण. सरांनी मला दाखवलं, महाराज ह्याला मार्क किती देऊ म्हणलं. त्याचं ठरलेली देऊन टाका. ताळेबंद जुळला ना लाखाचा, तो बापाचं करू नाही तर. मजा ही माई बाप. काय बुद्ध्यांक आहे तुम समाजात, काहीच नाही. अशी हा बुद्ध्यांक मिळवण्यासाठी सर एक खास तुमच्यासाठी एक सांगतो. एक सिद्धांत आहे, तेवढा समजून घ्या. तुमची मंडळी बरीच आहेत सर लोक. डार्विनने आपल्या उत्क्रांतवादाच्या सिद्धांतात म्हटलंय, डार्विनने आपल्या उत्क्रांतवादाच्या सिद्धांतात म्हटलंय, आमिबा म्हणजे एक पेशी प्राण्यापासून जीव उत्क्रांत होत होत माकडापर्यंत आला. आणि माकडाने शेपटीचा उपयोग केला नाही म्हणून शेपूट झडून गेलं. माणसाने बुद्धीचा उपयोग केला नाही तर डार्विनच्या उत्क्रांतवादाच्या सिद्धांताप्रमाणे ती निकामी होण्याची किंवा झडून जाण्याची शक्यता आहे. म्हणून त्याला तत्वज्ञानाच्या सहानेवर सारखी घासली पाहिजे. विठ्ठल बुद्धीला म्हणून माऊली सांगते का केशवराजे बुद्धीचं सांगतोय. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, 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 बुद्धीचे वैभव असं घाबरू नका की मी तुमच्या लाईनीत असतो तर माझी बी विकेट गेलीच असते. एकच पठ्ठा होऊन गेला, त्याचं नाव रावण बापू. जे उलट पाठवतं त्याचं आम्हाला पुढचं ध्यानात येतं पण मागचं येत नाही. अलीकडे रावणाला नावं ठेवलेले लय लोक झाली. आमची महाराज मंडळी स्वतः म्हणते तर रावण असा होता आणि तसा होता, तुझ्यापेक्षा बरा होता. रावणाची काय बरोबरी करतो. 80,000 बायका सांभाळल्या त्याकडे, एक बायको सांभाळता येणार तुला.
रावणाची बरोबर आहे. 80,000 बायका, 1.25 लाख नातू, 1.5-2 लाख मुलं, एकट्याची बाहुकी वेगळी. खरा विधानसभेच्या आधी रावण पाहिजे होता. घरच्या मतावर 15 जागा आणल्या आणि अजून एक गट शिरला असता ह्या तिघात. रावण होता तो मोठा माणूस. एवढं काय त्याला असं काळजी करायचं कारण नाही. वेकोटाना करून घेतात हाताने मोठी माणसं वगैरे, काय गरज नसताना काय नाही. कुठं एखादा बंगला लिहायचा राहिला होता का, लिहायला नाही. 2-4 बंगलं लिहायचं त्याकडून. नाही लिहिलं ते. कडू पाटला सांगतोय गणून जातं, मग ती घोटाळा होतं. जाऊ द्या. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, क्रियापद झालं की ठोका टाकायचं, मध्ये गुदगुल्या करायच्या नाहीत, हळूच सारखे बोट लावेल तिथं. रावण म्हणजे बुद्धिमान माणूस, संस्कृतचा गाडा पंडित होता. त्याने लिहिलेलं संस्कृत महाराज मोठ्या मोठ्यांना कीर्तनकारांना वाचायला येत नाही. एखादा नमुना सांग काय, जटाटवी गलज जल प्रह पावित स्थले गलेवलंबे लंबितां भुजंग तुंग मालिकम धमत धमत धमन निनाद वट डमर वयम चकार चंद तांडवम तनोतु न शिव शिवम जटाकटः संभ्रम भ्रमण निलिंप निर्ज विलोल वीच वल्लरी विराजमानम. हे रावणाने लिहिलेलं काव्य, ते काय लुंग्या सुंग्याने केलेलं कविता येतोय. तसल्या तर रोल्डा जायस तर 25 लिहिल मी. काय करायचंय त्यात. सासूच्या घरी जावं पाहुणा, सासू म्हणते बसा बसा. त्याने विचारलं इकडला भेद कसा कसा, बसा बसाला कसा कसा जॉईन झाला. ती म्हणजे गाय गाभण म्हैस पार्टीन शेळी देती पसा पसा. आणि माझ्या बोटाला झालंय नकुर्ड ती करतय ठसा ठसा. काय माझ्या माऊलीने वचन आहे, वाचे बर्वे कवित्व, कवित्वी बर्वे रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्श जायस. वाचने सुंदर, त्याच्यापेक्षा अलंकारिक आणि त्याच्याही पेक्षा हृदयाला स्पर्श करणार पाहिजे माय बाबा. नाही तर आपण दिवाळीत गाणी म्हणायचं. मी परवा आष्टेला होतो कार्यक्रमाला दसाच्या गावात, जामगावला तिकडं. तर ती म्हणली आमचं जिल्हा लईच भारी आष्टी बीड जिल्हा. मी म्हणलं कशाचा भारी, आष्टीचा फुफुटान पाठवू द्याचा हेलपाटा, गेवराईचा गळाटान बिडाला 12 वाटा म्हणलं. काय त्याच्यात रे. जाऊ द्या. मी ही पंडितांच्या सगळ्या गावांनी कीर्तन केले. मला सगळ्या गडी ओळखी आहेत. मला वरचं सगळं ही नेते मंडळी ओळखून येते मला, की हे नादी फिदी लागत नाहीत, कारण वाटोळं करीन ना मी एखाद्याच. तसं काय असला प्रचारक म्हणले हो कसला. आम्हाला काय वार करायला त्याच्याशी काय करतो. रावण मोठा विद्वान होता. जाऊ द्या. जीवन चांगलं जागा, ताकदवान होता रावण. अलीकडे गड्यांना ताकती राहिले नाही, त्याच्यामुळं बायका नाही तितकणल्या. त्या गड्यांना ताकती होते हो. शिवरायाला 8 बायका होत्या, राणा प्रतापाला 17 बायका होत्या, राजा दशरथाला 703 बायका होत्या, कृष्णाला 16,000 होत्या, 108 पुन्हा. ताकदवान गडी होता ते. कृष्णाने 7 बैलाला माजलेल्या वळू रानातल्या मोकळ्या 7 बैलाला एकच यसन घातली होती आणि एकच गाठ मारली, एकच दोरी. इतकी ताकद हो. परवा शेळीने लाथ हाणली जे आमच्यातलं एक पडलंय. 3 आठवडं झालं उठलंच नाही अजून. कवा बैलाकडे जायचा ह्यो बैल. काय अवघड आहे का, बेकार धंदा. ताकदच नाही. कृष्ण रावण गदा 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 पर्वत हलवायचा हो, कैलास पर्वत. इतकी ताकद. माझं परवा सासवडा कीर्तन होतं.
आणि जे जोरे लावलो खंडोबाच्या दर्शन घेतलं खंडेरायाचं पायरीवर बसलो. तिथला नियम असा आहे, नवीन लग्न झालेली जोड आली तर बायको खांद्यावर घेऊन 5 पायऱ्या चढावं लागतं त्याला, ज्याचं कुलदैवत खंडोबा येते. तसल्या गमती बघा असल्या आपण तास तास बसतो. चित्र बघण्यापेक्षा ओरिजिनल कसं आहे कधी. तरणी भांड पोरं होती ती बायको घेऊन खांद्यावर पळायची, पण पुण्यातून एक जोड आली 35-55ची. त्याचं वजन 35 आणि तिचं 55. मी ओळखलं की ह्या रामाला ही धनुष्य उचलत नाही. काय सांगायची गंमत. तोवर 5-4 पोरांनी धरला, तिथल्या 10-5 पोरांनी म्हणजे 200 रुपये द्यावा लागतात, नाही तर बायको खांद्यावर. त्याला वाटलं 5 पायऱ्यासाठी 200 द्यायचं म्हणजे बसलं ती 2 पाय, ती बाई खांद्यावर. माझं काळीच धडा धडा करायला. आणि एक गाणं आठवलं, काय होतं असं तू. अरे वेळा कसा वाया गेला असतो. एकेकाळचा भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, मदनलाल धिंगरा, अनंतराव कान्हेरे, सावरकर, संताजी, धनाजी, बाजी प्रभू, येसाजी कंक, राणा प्रताप, शिवराय, आपल्या तत्वज्ञानाने अखिल विश्वाला ललाटभूत करणारा स्वामी विवेकानंद, रमण महर्षी, अरविंद घोष, राम तीर्थ, तू काय तुझी दयनीय अवस्था झाली. मी त्या दृश्याकडे पाहिलं, कुठून ताकद आली काय नु. तसला बोजा घेऊन उठलं राहते. टर आवाज झाला, इतकी पॅन्ट फाटली त्याची. 2च पायऱ्या चढलं, 3ऱ्या पायरी वरूनच जगदंबा टाकून दिलं. तिचा खुबा गेला, डगमारीत चालायची. मी म्हणलं तसं का डगमारीत चालतं. तो म्हणला आताडी कोणीकडे गेली काय नो माझी. म्हणला अरे ताकदच नाही येड्या. जीवन चांगलं जगा, मस्तीत जीवन जगा. मी मग बोललो होतो साहेबांना आमच्या, 69 साली 65 किलो गटात खेळत होतो. नगर जिल्ह्यात मलखांबाला पहिला आलेला आहे हो महाराज. बाकी 103 वजन, काटकसर नाही. आहार बी तसलाच मोठा, 15-16 पुरणपोळ्या एका दणक्यात खायचं, अजिबात नाही, कमी नाही खातच. जेवायला लागतंच तेवढा आहार मोठा. गडी दांड खात नाहीत माणसं अलीकडे, लईच कमकुवत झालं गडे. काहीच खायला नाही, काय नाही, अशातला काही भाग नाही. असं टाळ जरा जोरात वाजवायचं. घोळा घोळा वाजती, टाळ म्हणायचं नाही, हाणायचं. टाळा टाळी लोपला नाद, अंगो अंगी मुराला छंद, भोग भोगिताच्या अटीला भोग, ज्ञान गिळून गावा गोविंद. वारकऱ्याचं टाळ आहे ती. हे काय नारायणगावचं येतो. उगवली शुक्राची चांदणी. त्याला काय करतो येणे. अरे हे गंमत आहे. वारकरीत आमचं हेस सणकून जेवायचं, भरपूर चांगलं जीवन जगायचं, आणि हेच जीवनाचं सार आहे. माय हा अनुभव आहे आपला, तुमचा माझा विश्वाचा सगळ्यात. कसला अनुभव असतो, काय असतं देव वगैरे तरी काय भानगड आहे. आता महाराज तर संस्था केलेली आहे, तर महाराज आहेत. देव हा मुळात शब्द संस्कृत आहे. दिव धातूपासून त्याची उत्पत्ती. त्याचा धातू काय आहे, दिव आहे. दिव म्हणजे प्रकाश, ज्ञानाचा परिपूर्ण प्रकाश म्हणजे देव. काय हा सत्यत्वाने ज्याने अनुभवलाय. एक सुंदर दोहा सांगतो, आत्मा को खोजे बिना किसी को मुक्ति नहीं मिलती है. आत्मा को खोजे बिना किसी को मुक्ति नहीं मिलती है. एक ब्रह्म जान लेने पर और किसी को जानने की जरूरत नाही. तेवढं जीवन आहे माझं बस. आणि कोणाकडे हे ज्ञान, एक गोड ओवी ज्ञानोबरायांची. आत्मज्ञाने चोखडी, संत जय माझी रुपडी, तेथ दृष्टी पडो आवडी, कामिनी जैशी. ज्ञानोबराय सांग. हे आत्मज्ञानाने परिपूर्ण साधू आहेत मायबाप. देव पाहायला दुसरीकडे जायचं नाही,
हे सांगा अभंगाचं दुसरं देवताया जवळी असे देवताया जवळी असे देवताया जवळी अरे पापनाचे दर्शने पापनाचे दर्शने देवताया जवळी असे आसे देवताया जवळी असे पापनाचे दर्शने पापनाचे दर्शने देवताया जवळी असे एक गोष्ट लक्षात ठेवायची. कोकिळेचा आवाज ऐकलाय? कोणता स्वर असतो? पंचमंग असं. म्हणजे सगळ्याला घेऊन जाता येतं. पंचम सोडून आपण जर तार सप्तकात जर ताणलं तर बाकीच्याची पकडा हलत्यात. आणि मग ती तसं करायचं नाही कधी. चांगलं चालून द्यायचं. कधीच असं नाही. पण आपलं कसं आहे, बांधाला आलं की शेल्यावर उभा. एरवी मध्ये पडीक, पण टप्प्यावर आलं की जाऊ द्या, हे मजेत जगायचं. ध्यान राख, ध्यान तुझा दोष नाही. एकदा इंद्रियाला वळण पडलं ना, ती चूक आयुष्यभर पुन्हा दुरुस्त होईल. आताच ह्याच वयात चुका दुरुस्त करायची होती. एकदा चूक झाली आणि ती पुन्हा आयुष्यभर ते राहतच, ते टाकतच ती ठोका. दम निघतच नाही त्याला. काय असं कुठं त्याचा दोष नाही. तांब्या द्या त्याच्या हातात, ताट द्या, त्याच्यावर सुद्धा हानीन तो. धागे तिरकट, धागे तिरकट, तिरकट तिरकट, धागे तिरकट, तसंच करेल. पोरं चांगले मस्त आहेत. हे वय शिकायचं. नाही तर काय, तुम्हाला दोघांनाही शुभेच्छा मनापासून. मोठं व्हा, अतिशय मोठं, आणि नाव गाजवा आपलं, आपल्या कुळाचं वगैरे. काय 4 वर्षापूर्वी 5-6 वर्षापूर्वी पठाडे माझ्या कीर्तनात तसं सामान्य वाजवत होतं. हां, आत्ता पाहिलं परवा होतं जगदळेच्यात कार्यक्रमाला, ती पठाडे वाजवायला कळाना काय बोलायचं सुद्धा, की मला वाटायचं त्याचं ऐकत राहावं. इतकं सुंदर आहे. मला चांगल्या गुणीजनाला गुणीजन म्हटलं पाहिजे. तुम्ही सुद्धा तितक्यापेक्षा जास्त उंचीचं व्हाल, त्याच्यात वादच नाही. पण मेहनत आणि रियाज भरपूर करायचं. रियाज म्हणजे काही नाही, पकवास पुढं बापूंनी सांगितलं होतं. बापू म्हणले, शंकर बापूंनी म्हटलं होतं एकदा, पकवास पुढं लोड माग आणि पकवास चालू. झोप आल्यावर डोकं पकवाजवर टाकायचं आणि जागा आलं की हात चालू व्हायचा. 8-8, 10-10 तासाचा रियाज करायचा तो बापू होतं. माहिती फुकट होत नाही. फुकट काहीच येत नाही. फुकट कोणाला काही मिळत नाही. फुकट काहीच नाही. हा महात्मा, हे साधू रात्रंदिवस इथं रखडलाय तेव्हा हे उभं राहिले. फुकट कोणाचं होत आहे माहिती? काय होत नसतं. फुकट 2 माणसाला जेवायला घालता येत नाही का? काहीच नाही. आणि इथं सुद्धा मी आल्यापासून पाहतो, नाही तर महाराज लोक आडीवर आडीन, पाय चोपाय 2-4 गडी. जणू महारोग झाला ह्यांना. काय येड्या, शेवाय घेतो कोणाची वगैरे, हे घेत जाऊ नाही शेवा. काय करायचं सर? अजून अंडरपॅन्ट माझ्या आयुष्यात दुसऱ्याने धुतली नाही कधी. माई बाप, काय करायचं? काय ह्याच्यापेक्षा जास्त काय तुम्हाला सांगायचं? हे सर आमच्या भागातले सगळे सर, आणि त्यांना परिचित आहेत सगळे. टी गायकवाडपासून मेनकुदळे सर वगैरे हे सगळे पाहिले त्यांनी आमच्या भागातले. त्यांच्या संस्थेत होते हे सगळे. कधी विचारायचं सराला की दयानंद महाराज, आणि अजून घरात कधीच झोपलो नाही. म्हणजे दार लावून घरात कधी झोपलो नाही. मंदिर किंवा शाळेतच हा वारकरी तिथंच पाहिजे हो, कुठेही नको काशी करू. हा बेकार जीवन आहे.
हे मिळालंय ना वैभव, ते हे वैराग्याचं फळ आहे मायबाप, हे त्यागाचं फळ असतं. हे पैसा पाणी कोणी देत नाही कोणाला. हा, ते त्यागाला देतं, त्याच्या वैराग्याला देतं, त्याच्या भक्तीला देत आहे, त्याच्या समर्पण जीवनाला देत. कोणाला कसं काही पैसे देतील माणसं, कोणासाठी कोणी खर्च करत नाही. तुम्ही करताय खर्च त्यांची भक्ती, त्यांचा त्याग पाहून. आता एवढी मोठी मुलं, ही मुलं आपल्या संस्थेतली आहेत. वा सुंदर, चेहरे फेरत चांगले आहेत, म्हणजे खायला बरं आहे. आणि त्याची व्यवस्था होण्याच्या मार्गावर आली. दररोज 1-2-2.5 हजार रुपयाचा खर्च या मुलांचा खाण्यापिण्याचा. त्याच्यासाठी एक यांनी सुंदर अशा प्रकारचं एक नियोजन चालवले की एका माणसाने आपला वाढदिवस असो, आपल्या लग्नाचा एखादा सोहळा असो, वरात असो किंवा अन्य काही डामडौल असो, हा खर्च वजा करून तुम्ही एक दिवस जर त्या मुलांसाठी वगैरे, अरे दुसऱ्याच्या मुलासाठी द्यायला शिका ना. तुमच्या मुलाला भगवान परमात्मा आयुष्यात कमी करायचा ना. बस एक स्वतःची मुलगी आपल्या कार्यात अडसर येऊ नये म्हणून सिंधुताईने पतंगराव कदमाच्या संस्थेत तिला तिकडं दत्तक दिलं. आणि मग ह्या त्यागावर ही मुलं जन्माला आली. बाप पोरखेळ आहे का काय? कधीतरी बाबा त्याला समोर ठेवत चाल. अरे ज्याला समोर ठेवायचे त्या व्यक्ती, हा माणसाला तुमची मुलं शिकून काय काय करायचे, कशासाठी? मग हे लक्षात घेऊन आपला थोडासा त्याग, एक दिवसाचं अन्न, मायबाप कमी पडणार नाही कोणाला, कोणालाच कमी पडणार. वर्षात 1-2.5 रुपये, काय ज्यादा बी ठेवलं नाही, 2-2.5 रुपये, 2.5 रुपये, काय विशेष आहे. तुम्ही येऊन महाराजांना प्रसाद चढवायचा आहे, तुमच्या हाताने त्यांना भोजन वाढायचं, एवढं पुण्य भेटायला अनंत जन्माची पुण्य लागते मायबाप, एका जन्माच्या पुण्य नाही भेटत. विनंती आपल्याला, माझ्या एखाद्या आई बहीण सुद्धा देऊ शकेल, 2-2.5 रुपये वर्षाला द्यायच. किती मोठा करू नये, द्या, मरणार नाहीत तुम्ही त्याच्यात. हे माणसं भेटत लई मेली, मरणार का? आता काय काय राहिलेली मला म्हणतात आमचं पुण्य म्हणून आम्ही राहिलो. बावळटा अजून लय भोगायचंय म्हणून महाग ठेवलाय तू. तू एका बाजूनीच बघतोय, दुसरी बाजू बघ ना किती भयानक आहे ती. कधीतरी जीवनाकडे पाहत जा. आईसा ज्याचा अनुभव, अरे अशा अनुभव घेऊन तयार झाली माणसं. साधू संत अनुभवे आले अंगा, ते या जगात येतो सो. अरे अनुभवाचा महत्वाचा, अनुभव नसेल तर काय. एक मुलगी प्रचार करीत होती, लग्न करू नका, नवऱ्याचा त्रास, मुलाबाळाचा त्रास, किती यातना वगैरे. जरा लग्न संस्थेच्या विरोधातली होती. एक म्हातारी तिचं भाषण चालू असतानाच उठली, म्हणली तुझं लगीन झालं का? ती म्हणली नाही. आणि तुझ्या आईचं? ती म्हणली मग मी कशी काय? अरे पुढं चालवायला हे करावंच लागतं, मागल्यांनी जे केलंय ते. मायवा तसं होत नाही. म्हणून मग आम्ही बोललो, विनोद कळायसाठी सुद्धा एक बुद्ध्यांक लागतो. तो जर नाही कळला विनोद तर काय नाही. जरा गावठी विनोद लय मापात धरू नका, पण सांगू का, जर गावठी विनोद असतात मग त्याच्यावर महाराजाचे आबरू का त्यात लोक व्हायला. एवढा मोठा महाराजांनी इतक्या खाली यायला नको, तू वर जा, तुला कुठं जायचंय तिथंच जा, माझा काही विरोध नाही. एका मुलाने असल्या ए संपा सांबा पुढे सर. अरे सांबा तेरी बंदूक में कितने गोली है कालिया. सर पुढे असली लय 17 नातू आहेत मला. मी सनेश बेनेश नाही बाबा, 17 नातू, धरण फुटले. काय इतकी इबलीस आहेत की बोलायचं नाही. मध्ये भारत पाक 2020चा सामना होता, भारताचा पराभव झाला. मला अतिशय वाईट वाटलं त्या दिवशी. डोळ्यातून जो पाणी आलं आणि ती नातू पुढं बसलेला, तर म्हणलं आजोबा काय झालं रडायला आलं? म्हणलं हरलो आपण.
पाकिस्तानकडून. म्हणला हा मग इतकं वाईट वाटाय काय बाप मेला वे ती कार्ट मला मग दिलं खाटावूनच टाकून मी बी खाली. तसल्याची नाही, लहान मुलाला घोड्याला एकांतात शिकवावं लागतं. लय बाहेरचे वगैरे असले नाही नाहीतर ही असलीच पुढं अपक्ष उभं राहून गावाचं वाटोळं करते तीच असते. लय बसतात पोरं हे. तसं एका मुलाने दुसऱ्या मुलाच्या कानफडात हाणली. हाणणारं दणकट होतं असं आणि मार खाणार कमकुवत होत. ते म्हणला पुन्हा हाण बरं, त्याने पुन्हा हाणली. ते हाणणार ताकदवानच होतं. तो म्हणला अजून हाण बरं, त्याने तिसरी हाणली. तो म्हणला आता हाणली ना तर मी काहीतरी म्हणल्याशिवाय राहायचो नाही. ते म्हणला काही म्हण. मग चौथा ठोका टाकला की ती पोरग म्हणलं तुझा बाप मरल. ती पोरग काळ्या जिबीचं होत. काय बघा आता माझ्याकडे मेला बाप त्याचा पोरगा. त्या दिवशी बाप मेल्यावर कळलं भावताली आईला कळलं त्या पोराच्या की आपलं पोरग बाप मेला ह्याचा आपला नात्यातलाच वाईट झालं. म्हणून ते पोरग घरात घेतलं. दुसऱ्या दिवशी ही बातमी फुटल्यावर असं ठोकलं पोरग आईने. ते म्हणलं आई 15-20 ठोकं खाल्ल्यात मी, आता हाणलं ना काहीतरी म्हणल्याशिवाय नाही राहायचं. काहीतरी म्हणल्याशिवाय नाही जायचं. म्हणलं आईला काय माहिती. तिने पुन्हा एक ठोका हाणला की म्हणलं आज तुझा बाप मरल. मेला आजा त्या दिवशी. तिसऱ्या दिवशी बापाला कळलं की सासरा मेला, मेहुणा मेला. ह्या पोरामुळे मग रानात नेला. निरगुडाचा चांगला वाला फोक काढला आणि 5-6 फोक टाकलं त्या पोराला. ते म्हणलं बाबा बस आता हाणलं की काहीतरी म्हणल्याशिवाय राहायचं. ते म्हणला काही म्हण. त्याने ठोका टाकला की म्हणला आज माझा बाप मरल म्हणलं. आणि त्या दिवशी शेजारी मिळाला. ज्याला समजलं त्यांनी गप्प बसायचं, नाही समजलं रस्त्याने जायचं. विठ्ठल देव तया जवळी असे. कोणाजवळ असतं देव? पाप नाशे दर्शने. ज्यांना पाहिल्याबरोबर ज्या महापुरुषाकडून नसती दृष्टी गेली. रामकृष्ण परमहंसाने नुसती दृष्टी लावली स्वामी विवेकानंदाच्या नजरेत नजर. सगळं निघून गेलो अनंत जन्माचं आणि साक्षात्कारच झाला. साधूचं जीवन असं असतं बस. त्यांच्याकडं पाहताना सुद्धा अशी एक आपली नजर पाहिजे की त्याच्यात विश्वातलं सगळं प्रेम साठवलेलं. इतकी आर्तता पाहिजे. ताहवा पडून ती नाही बस. त्या नजरेने पाहिलं पाहिजे आपल्या सद्गुरूकडं, आपल्या साधूंकडं, आपल्या संतांकडं. मायबाप पाहण्याची एकदा दृष्टी आली की काय घडतं मायबाप. जसा चकोर चंद्राकडे पाहतोय, चंद्रामृत मिळतंय त्याला, तसं आपल्या नजरेने साधू पाहायला शिकायचं. नाही साधूच्या नजरेने साधू पाहायला शिका मायबाप. किती मजा आहे. केवढं मोठं ऐश्वर्य मिळत असतं. एक गोष्ट सांगून जात. एक महात्मा फक्कड रस्त्याने चालला विठ्ठल विठ्ठल करीत. थोडासा झिमझिम पाऊस आला. पावसाचा थोडा वेग वाढला. मोठ्या पावसात रूपांतर झालं. पुढं वादळ झालं. गाराही पडल्या. पण ते साधू जे होतं ते रामकृष्ण हरी विठ्ठल केशव अंगोलं होतं. नाचत चालत होतं. जो आपल्या मस्तीत असतो ना माहेबाप त्याला महात्मा म्हटलं जातं. त्या मस्तीच्या बाहेरच निघत नाही. असो ऐसा कोठे
ही अवस्था असते त्यांची. कोणती? चिरे चोळिया त्या धुता विसरती, ऊर्ध्व लक्ष लागले कृष्ण मूर्ती, कोणा नाठवे कोण कुळयाती, झाल्या तटस्थ सकळ नेत्रपातीव, यथा व्रज गोपिकाना. बस नारदी भक्ती सूत्रामध्ये सूत्र घातलंय. ती दृष्टी बाई. रस्त्याने गावात प्रवेश करत होता तो साधू. जरा बारकाईने ऐक. गावाच्या ग्रामद्वारात वेशीतच एक हॉटेल होत. भजे तळले जात होते, चहा होता गरम. कोणी भिजलेली ओली माणसं चहा पेत होती, भजे खात होती. याच्याजवळ पैसे नव्हते. तो रस्त्याने निघालेला होता, त्याने सहज पाहिजे. आणि मालक जो होता त्या हॉटेलचा साधू चांगल्या वृत्तीच होता. त्याने वारकऱ्याला पाहिलं, महात्म्याला बोलवलं, बाबा इकडे आहे महाराज. तो म्हणलं पैसे नाहीत. नसू दे या. आणि बसायला दिलं. बाकड्या बसा म्हटलं. प्लेटभर भजी दिली, चहा दिला गरम आणि हात जोडले, या बाबा. निघाला हा रस्त्याने. काय बोलतोय मी? देवाचं अस्तित्व शोधायचंय आपल्याला. रस्त्याने निघाला. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा सारखा जप चालू. समोरून पावसाचा वेग मंदावला होता, कमी झाला होता. बारीक तुषार, बारीक झिमझिम येत होती. आणि एक जोडी समोरून येत होती, पती पत्नी. मोठा शेठ होता, त्याच्या हातात छत्री होती. तो छत्री वाकडी करून धरीत होता. कुणीकडे वाकडी सरळ ही बी कळत नाही काय बायकोकड. तिला पाऊस लागू नाही, मी भिजलो तरी चालेल. याला प्रेम नावाचा रोग झाला. असं पुष्पा मानला. पाहिला पुष्पा? अजून नाही पाहिलं पुष्पा. नवीन चित्रपट आलाय. तुम्हाला तरी कुठला माहित पुष्पा का पाहिला? तू पाहिला? अरे वा, छान. धन्य धन्य माता पिता. साधू नाचत चाललेला होता. त्याची उडी एका डबकात पडली, पाणी बाईच्या अंगावर उडलं. बरजारी पैठणी असलेली बाई. काय त्या नवऱ्याला राग आला. तो बायकोला म्हणला, छत्री घे, तुझ्या अंगावर पाणी उडलंय. ती म्हणली, उडा नका, इतकं काय विषय झाला नाही, धुवून टाकताय. ती त्याच्या येडात नसते, त्याने मुद्दाम केलेलं नाही. पण हुगडे ऐकानच नवरा. त्याने बळजबरीने बायकोच्या हातात छत्री दिली, 2-3 कानशिलात लगावल्या, कानफडात हाणल्या नवरे त्या साधूच्या. काय म्हणणं नाही, नाचतच होतं तरी सुद्धा. देहावरच नाही, कुत्ता जाणे और चमडे जाणे, ही अवस्था आहे महात्म्याची. आणि जवळ बंगला होता 100 फुटावर. गेलं बंगल्याच्या कडेला, दारात जिन्याच्या तिथं छत्री ठेवली. जिना चढून वर चालला होता. शेवटची पायरीवरून पाय घसरला त्यात. आणि तो श्रीमंत माणूस खाली लोटाळला, डोक्याला मार लागला, जाग्यावर मिळाला. सगळी लोक जमा झाली. कुणीतरी म्हणलं, साधूनी शाप दिला वाटतं, त्यावेळेस मिळाला. पळत आली. काय लोकांनी धरलं त्या महात्म्याला. तुम्ही काही शाप वगैरे? ते म्हणलं, मी शाप दिला नाही आणि आशीर्वादही दिला नाही, मला काही माहीत नाही. पण एक विचार, तुम्ही इतकी जण कशाला आलाय? तुम्हाला ठोकायला. ते म्हणलं, मारू नका बा. तुमच्यापैकी प्रत्यक्षदर्शी कोण आहे याच्यातला? एक जण म्हणला, मी पाहिले. काय काय? तुम्ही इकडून येत होता, खड्ड्यात डबक्यात उडी पडली, बाईच्या अंगावर पाणी उडलं. त्याने पुन्हा विचारलं, पाणी कुणाच्या अंगावर उडलं? ते म्हणले, बाईच्या अंगावर उडलं. त्याने आणखी एकदा विचारलं, पाणी कुणाच्या अंगावर? तो म्हटला, बाईच्या. आणि राग कुणाला आला? कुणाला? नवऱ्याला राग आला. पाणी बाईच्या अंगावर आणि राग नवऱ्याला आला. म्हणला, ज्याला आम्ही वर म्हणून स्वीकारलंय त्या परमात्म्याला, वरिले सावळे परब्रह्म, आपल्या भक्ताला मारणाऱ्या नराधमाला
तो परमात्मा क्षमा करेल काय माईबाप? कसा क्षमा करेल? कधी करणार नाही माईबाप. आईसा ज्याचा अनुभव, असा अनुभव पाहिजे माईबाप. हे साधुत्व असतं माईबाप. हे साधुत्व अनुभवावं लागतं. आपण अनुभवतोय त्या महात्म्यांच्या जीवनाकडे. एकच वाक्य जाता जाता सांगतो महाराज. मामासाहेबांनी एकदा म्हटलं होतं, कुणाच्या तरी अंत्ययात्रेला वगैरे गेले होते, त्यावेळेस समाज जमला होता. त्यावेळेस मामासाहेबांनी म्हटलं, एवढ्या ह्यांची नातेवाईक आहेत म्हणून ही माणसं जमली. आमचं कोण आहे साधूच? कळलं तुम्हाला? हो, आमचं कोण आहे शेवटला? पुण्यात देह ठेवला आणि अंत्ययात्रा पुण्याहून आळंदीला. मागला माणूस पुण्यात होता मायबाप. याला म्हणायचं साधुत्व असतं. हे साधुत्व. मागचा माणूस पुण्यात आणि शेवट पहिल्या. काय असतं साधूचं जीवन? हे साधूचं जीवन असतं. त्यांना कोणाबद्दल द्वेष नाही, कोणाबद्दल राग नाही, कोणाबद्दल मत्सर नाही. ही ज्यांची वृत्ती, काम क्रोधा नाही चालीन भूती झाली समता, ही अवस्था प्राप्त करून घेण्यासाठी, होण्यासाठी, किंवा ज्यांच्यामध्ये ती धारणा आहे हे सांगण्यासाठी अभंगाचं तिसरं चरण. काम क्रोध नाही चाली, काम क्रोध नाही चाली, काम क्रोध नाही चाली, काम क्रोध शत्रू एवढंच. भगवंताला अर्जुनाने विचारलेला प्रश्न आहे, आता केन प्रयुक्तोयम पापक्षिणपि वार्ष्णेय बलादिव नियोजता. भगवान उत्तर देतात, कामयश क्रोधयश रजोगुण समभाव महाशनो महापापमा विदनेमे वैरिणम. तव हे काम क्रोध उपाही जया ते कृपेची साठवण नाही. हे कृतांताच्या ठाई मानी जाती. ज्ञाननिधीचे भुजंग विषयधरीचे वाघ भजन मार्गीचे मांग मारक वगैरे किती पसारा लिहिलाय. एका कामावर नाथांनी भागवतात ओळले. मज कामाचे निभये ब्रह्मा कन्येशी धरू जाये. पराशरा केले ते काय भोगिली पाहे दिवा दुर्गंधा. ज्या ते योगी वंदिती मुकुटी जो तापसा माझी धुर्जटी. तो शिवू लागे मोहिनी पाटी फिटोनी लंगोटी वीर्य दळवले. विष्णू वृंदेच्या स्मशानी धरणे बैशे विषय ग्लानी. अहेल्याची कहाणी वेदी पुराणी नायकी. नारदू नायके माझी गोठी त्याशी पुत्र झाले साठी. माझी साहो न शके काठी ऐसा बळ्या सृष्टी असे ना. हनुमान ब्रह्मचार्यामध्ये राव मिरिजत तसे पैजा. तयास तो मकर ध्वजा संगे विन ओजा जन्मला म्या. कलंकित चंद्र भगांकित इंद्र कपाटी घातला षण्मुख किरण नारका कुमार महेश्वर. या वव्यावर माहिनाकचं कीर्तन होईल. इतके दृष्टांत आहेत. सहज पुन्हा बदलायचं नाही काय नाही. रोज तेच चालून द्यायचं. तुम्ही मी पाहिजे फक्त धंद्याला. मस्त पाहिजे. एकच गोष्ट लक्षात ठेवायची. हे विकार आहेत ना, हे विकार कशाने जातात? काय उपाय याच्यावर? एकच आहे माईबाप.
बस त्या प्रभूच्या नामात शक्ती इतकी, ताकद इतकी, ते टाहो फोडून तुम्ही त्याला नाव घ्या त्या देवाचं. मायबाप रामकृष्ण टाहो नित्य भोणे, शरीर भावा संदेह, शरीर भावा संदेह, रामकृष्ण टाहो नित्य भोणी, रामकृष्ण टाहो नित्य भोणी, शरीर भावा शरीर भावा फोडून हाक मारत जा माय. आपले हाक इतकी जबरदस्त पाहिजे माय. एका गावात श्रीमंत माणूस होता, पण मूलबाळ नव्हतं. काय योग असतो कोण असतो, जिथं भरपूर श्रीमंती तिथं संतती होत नाही, आणि जिथं खायची भ्रांती तिथं दरवेळेला आवळी जावळी. काय नशिबाचा खेळच उलटा ह्या जगाचा, काय कळत नाही ते. चोरांच्या लक्षात आलं की ह्या घरात संपत्तीन दोघच म्हातारा म्हातारे राहतात. संध्याकाळी 8ला लाईट गेली, चोरांनी 4, 5, 6 चोर संध्याकाळी का वाड्यात शिरलं. म्हाताऱ्यांनी चोर घरात शिरल्याला बघितलं, म्हाताऱ्याला नाही सांगितलं, बेगा घाबरल म्हणून. म्हाताऱ्यांनी स्वयंपाक केलेला, आपले दोघं जेवले. म्हातारं थोडंच जेवलं. म्हातारी म्हणली आज लई कमी खाल्लंय. मनातली मनात म्हातारं म्हणला मार बराच खायचा, आता थोडं खाऊन मार बरंच खाऊ. म्हणला काय झालं, एकदाच झोपाळा टांगलेला होता, झोपाळ्यावर म्हातारी बसली. 8:30-9 झाल्या. म्हाताऱ्याने म्हणलं तुला एक गोष्ट सांगतो. म्हातारी म्हणली कशाची गोष्ट? पेस्ट पडा मिळाले. म्हातारपणी काय चव असते गोष्टी. काय नसतं, उगच गडी काकड्याला असत्यात. गंमत अशा प्रकारची झालं एकदाच. म्हातारं म्हणली काय गोष्ट ती सांगा लवकर. म्हातारं म्हणलं काठी घेऊ काय? ती म्हणले काय ते सांगा. म्हणलं आपल्या लेकरू झाल्यावर. म्हातारी म्हणली कसं होईल, 15 वर्ष 10 वर्ष झालं आपण अर्ध्या तिकिटाने वारी करतोय, लेकरू होईल कसं? 3 वेळा गुजरातला गेलो. गुजरातला एक आम्मा म्हणून म्हातारी होती, महाराष्ट्रातल्या लय बाया जायच्या. हा बा ती बाई म्हातारीच्या बाई ती म्हातारी आम्मा म्हणायची तिला. बाईच्या पोटावरून हात फिरला की बाई गरोदर राहायची. बरं झालं ती बायांच्याच फिरवायची. तिने खरं लालूच्या फिरवाय पाहिजे होता, राबडीला कुटाणाच नव्हता. काय कुटाण्याची माणसं. मला कधी कधी वाटतं अशा प्रकारचं. इतकी अंधश्रद्धा महाराष्ट्राने जोपासावी. असं कुठं असतं काय? विश्व 21 शतक, कॅम्प्युटरचा युग, संगणकाचा काळ, काय असं इतकं चाललंय. केवढा आनंद. ह्याच्यात काहीतरी तसलं डोक्यात खोळ घ्यायचं. गेले बनगी नारळ नागात, हे मला नाही अजिबात आवडत. काय चांगलं लक्षण नाही. नवरा सुद्धा बायकोच्या पाया पडतो अंगात आलो. हा हिचा बैल सकावाला येडागट. काय करायचं असलं करायचं. चांगलं जीवन जगायचं, साधं जीवन जगायचं. देव कशाला तुझ्या अंगातील ताब्या नाही सकाळी. काय तुझे सुचेतन शमन दमन षटकन ही कसलं काय आहे का तुझ्याकडे? काय अरे त्यांनी आयुष्य ती केलंय, त्यांच्या अंगात शरणा देव याय ना, माझ्या याय ना 75 वर्षाचा. तुझ्या बरा आला. जाऊ द्या.
लय खराब सराब नका तसलं करत. ते म्हणला घेऊ काय काठी म्हातारीला म्हणला. म्हातारी म्हणली झालं झालं कुठं ना दिला काय नाव ठेवायचं आता लेकरूच नाही तर नावासाठी कशाला वाटते म्हणली तुम्हीच ठेवा. नाव ठेव म्हणला विठोबा. चोरटी कोपऱ्यात हसत होती काय बिलिंदर म्हातारी नव्हतं लेकरू झालं बी नाव बी झालं ठेवलं नामकरण विधी झालं. पोरग खेळायला लागलं ना अंगणात गेलं म्हणलं आण बोलून म्हातारीला म्हणलं. म्हातारी म्हणली मी नाही जात. आता इथपर्यंत बरं होतं पण आता इथून पुढचं प्रकरण मोठं आहे. नाही त्यालाच हाक मारायची म्हणला मग मी जाऊ का तुम्हाला जायचंय जा. म्हातारं तुरु तुरु उठलं चोरटी कोपऱ्यात हसतात काय बावळट. दरवाजा उघडल्याला स्वतः बोट्यावर गेलं विठोबा म्हणून मोठ्याने हाक मारली. जवळ पहिलवानाची तालीम होती त्याच्यात एक विठोबा पहिलवान उडी मारूनच बाहेर आला. ते म्हणला दादा का हाक मारली म्हणला किती पहिलवान तालमीत आहे म्हणला 10-12 आहेत सगळी आहे म्हणला. म्हणलं का 4-5 चोर औशीच घरात शिरल्यात म्हणला. आणि मग चोरट्याच्या लक्षात आलं की विठोबा भलताच महागात पडला. अरे कल्पनेचा विठोबा जर खरं संकट नाहीसं करतोय तर माझ्या विठ्ठलाला मनापासून हाक मारा. जन्म मरणाचा संकट नाही विकार विरहित मन होईल फक्त टाहो फिरून हाक मारा. विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा माझे घर ऐशी मती जायची स्थिर किंबहुना चराचर. अशी व्यापक बुद्धी ज्याची झाली मायबाप देव तया जवळी असे पाप नाशे दर्शने पाप राहणारच नाही. नसता टाहो फोडून माझ्या परमात्म्याला हाक मारा. हाकेत आणि दुसरी मत सावध राहा. जीवन जगायचंय ना सावध जीवन जगा. एका शिकाऱ्याने 50 पक्षी आणले धरून तितीर नावाचे. तितीर म्हणजे तुमच्याकडे काय म्हणतात त्याला लाहोराच्या वरची जात जरा मोठी असते. लाहोर म्हणजे लहान गलोरीने टपा टपा हाणून पटकून भाजून खाऊन निघायचं. हा चतर 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 वा पुढं सर. तो एक लय जाचलं गड आहे मला हुशार आहे अतिशय गुटगुट मला आवडतात असली पोर लय भारी अतिशय. एका परवा सांगलीला कार्यक्रम होता कीर्तनाला गेल्यावर आम्ही बहुतांशी श्रीमंत माणसाकडे उतराय असतो. महाराज मंडळी ते आई जीवन जगायची जातीला सवय लागलेली असं काही खात्यात कुठं बाजरीच्या भाकरीन कुठं काय असलं खाणं भंगार खात नाहीत. त्यांची यादी आधीच तयार असतात फोनवरून आमकी भाजी पाहिजे तमकी पाहिजे वगैरे. एक जण तर म्हणला माझ्या तिथं आश्रमावर आल्यावर म्हणलं मी म्हणलं चहा घ्या ना म्हणला चहा पित नाही मग दूध घ्या कशाचंही म्हणलं आता पिशवी आणली बाबा बाजारात. तो म्हणला मी गावरान गायशिवाय पित नाही. आता कुठं बघा गावरान गाय. मग 2 पोरं मोटरसायकल 2-4 ठिकाणी 5-6 किलोमीटर याळा मारले होते त्याला ती गावरान गाय ज्याच्यात त्याच्यातून ते आता साधू घरून तिथून आश्रमातून कसा विणमुख लावायचा. विणमुख गेल्यात आधी ती ने सुकृताची ती ज्ञानोबाराने आम्हाला 8 घालून ठेवलेली उपाशी लावायचं नाही घास घालून लावायचं. ते ठेवलं ते दूध थोडंसं मिळालं होतं अर्धा कप मेकअपवर पाणी वतून वाढविलं तसं हे गडी भाजी वाढवितो तसं. हा हे काय इकडं आहे मी चांगला ध्यानात ठेवला आहे. असली माणसं हृदयात ठेवावं लागतात ध्यानात काय माय बा
त्यांचं एवढं कार्य मोठं आहे का आम्ही नुसत्या गप्पा मारून निघून जाणार. ती 7 दिवस झालं इथं जागडत. आम्ही काय आता 10 मिनिटांनी निघून जाणार. हा ते बी मोकळं नाही. आणि ही झटणारी माणसं खरी प्रामाणिक आहेत माय बाप. कशाबद्दल बोलत होतो मी ती बी गेले सर. हा दूध हे जेवाय होता म्हणून दूध लक्षात कब्बर वाढ इथं काढलं कीर्तनात. बारी लय सेवा करते अतिशय. धन्यवाद तुला बाळा. कल्याण होईल तुझं. काय नाही एक मुलगा आहे ना. हा आता पुन्हा वाढवू नको पंचायत. त्याच चांगलं होऊन अवघ उपाधी नको तुला असला नाद. असल्याला कमीच लेकर बाळ आपली. एकच पोरग पुन्हा घेतलं आणि ती बी लावलं धांद्यात. त्याच पोरात शिकल आणि मजेत राहील. मोठं होईल महाराज होईल ते. धन्यवाद. सेवा करणाराची वाया जात नाही कधी. ते सेवा करतात तेव्हा श्रीखंडाच्या रूपाने सेवा केली भगवंतानी. अरे हे भगवान याच्या देव तयाजवळी असे ह्याच्यातच देव आहे. काय करता चकचकीत कपड्यांना इस्तार काय ताईट डागच पडून द्यायला. सगळा डाग आळल्याला आतून. काय करतो बाहेरच्या डागाला. काय बोलल अशी वरले काय करायचे वरले. टिपो गेलो मी तिथं जेवण वगैरे झालं. हाल कीर्तन जवळच होता असं सभामंडप. मग भजन चालू झालं. मी आपला फेटा वगैरे बांधला आणि कीर्तनाला निघायच्या तयारीत त्यांचा असला नातू एक आला पळतच. त्याने माझं दोन्ही पाय धरलं. ती जरा मोठा होता ह्याच्यापेक्षा. त्याच्यावणी असेल जरा. तू कितीला 4थीला 7वीला तू कसं काय 7वीला गेला. आणि मधली ही 2 वर्ष त्याच्या आधी 5वीच्या पुढं असशील. बरं आहे 7वीला कसा फायनल जा. आम्ही तसंच गेलेलो इथे येण्याची. पण ते चालू जाता नवपडे गुंता कोटे काय. तर ते त्याने माझं पाय धरलंय सोडीनाच. आता मोठ्याचं लेकरू 10-12 वाहनं दारात. एवढा मोठा बंगला 1.5-2 कोटी रुपयाचा. आणि पाय सोडीना म्हणल्यावर मी मोठ्यांचं लेकरू आता काय करावं. मोठी पंचायत झाली. असं झिटकून बी टाकता येईना. त्यांच्यातच जेवलेलो. मोठं घोटाळा मग 100 रुपयाची नोट काढली त्या लेकराला दिली. गरिबाचं असतं 10च दिलं असतं. माणूस बी काय विचित्र स्वभावाचा आहे. ज्याला गरज आहे त्याला कमी आणि ज्याला नाही त्याला साहेब अजून घ्या. अरे साहेबाचं पोट बिघडलंय. त्याला कशाला मातीत घालतो त्या साहेबाला. अरे ज्याचं पोट चिकटलंय पाटीला त्याला घाल ना. कोणालाही नको आग्रह कर. त्याने 100 रुपये घेतलं. तीन पटशीन खिशात घातलं पुन्हा पाय धरलं. म्हणलं आता लयच घोटाळा. हे जो भागलं नाही वाटतं म्हणून मी 200ची नवीन नोट काढलेली मोदींनी. ती 200ची नोट दिली. त्याने ती खिशात घातली पुन्हा पाय धरलं. म्हणलं का 300 रुपये घेतलं. मनात म्हणलं 10 जेवलो असतो तो परवडला असतो. हे काय पंचायत मोठी आली लागली. त्याला उठून उभा केला आणि ते म्हणलं का 300 रुपये दिलं तरी तुझं समाधान नाही. म्हणला एक प्रश्न विचारतो त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं. नाही उत्तर दिलं महाराज की 200 रुपये अजून द्यावा लागते. मी म्हणलं विचार काय. आणि त्याने प्रश्न विचारला मला. पृथ्वीचं करून ताट चंद्र सूर्याच्या वाती शंकराला पार्वती ववळाय जाते तेव्हा कशा उभी होती म्हणलं. गार झालो मी. एवढा फिलॉसॉफीचा गडी. एवढे 1,500-2 हजार पुस्तकं वाचलेली. रोज धंद्यात तरबेज असणार. 200 रुपये काढलं आणि त्याला दिलं. म्हणलं सांग की ती काय उभी होती. त्याने हात जटा करला पळाला म्हणला मला तरी कुठं माहिती आहे मला. ही बुद्धिमान पोर आहे ही. ह्यांच्या नादी लागणं नादीच लागायचं नाही. ह्यांचा नादच खोळा. तर जाऊ द्या कशात जो विचार मी तिथील 50 पक्षी धरून आणले होते. त्याने बाजारात इकायला एवढा जरा महत्वाचं ऐकून जायचं. बाजारात काय म्हणले. एक गिराईक आलं आणि त्याने विचारलं केवढ्याला एक पक्षी द्यायचा. ते म्हणलं 50 रुपयात. 50 रुपयाला एक पक्षी.
आणि शेजारी एक लहान टोक पिंजरा होता, त्याच्यातही त्याच जातीचा एक पक्षी होता. तो म्हणला हा पक्षी, म्हणला हा 500 रुपयाला. ते म्हणला याच जातीचा आहे, वजन सारखं आहे, पण याची किंमत 500 आणि यांची 50-50 रुपये. म्हणजे हे शिकवलेलं आहे, याला जंगलात नेऊन सोडला किंवा असा अर्थ किंकाळ्या मारतो की बाकीचे पक्षी जमा होत्यात आणि मग आम्ही त्यांना पकडतो. तो घेणारा म्हणला शोच घ्यायचा आहे मला 500 वाला, जरा बारकाईने ऐकून जा. एवढं 500चा घेतला त्याने तो पक्षी, त्याच्या देखत त्याचं मुंडकं तोडलं आणि फेकून दिलं. मायबाप फेकून दिलं आणि त्याच्याकडे पक्षी फेकून दिला. आणि त्याचा त्या माणसाने शिकाऱ्याने विचारला, तुम्ही 500 रुपये दिलेत या पक्षाला, तुम्ही चालवलाही नाही, घेतलाही नाही. त्याने वापरलेलं वाक्य फार महत्वाचं. तो म्हणला जाता जाता ही जात समाजात ठेवायलाच नको मायबाप, या जातीने समाजात जे आपल्या संपूर्ण परिसराला, रसातळाला, आपल्या भावकीला, आपल्या गावाला घालती, ती जात संपली पाहिजे मायबाप. तेवढ्यासाठी फक्त जगायचं आणि तेवढ्यासाठी मरायचं, तेच जीवनाचं सार आहे मायबाप. म्हणून सार जीवन आहे, जीवन जगा उत्तम दर्जाचं बस. आणि एकच गोष्ट करा, प्रभूचं गोड नाव घ्या. नाव घेत असताना ज्या साधूंनी आपलं जीवन समर्पण केलंय, त्या महापुरुषाने आपण त्यांचं चिंतन केलं तर तुका म्हणे पापे आणि जाती संताचे जपे, पाप तापा नाही तोटी, दैन्य गेले उठा उठी. अरे हे सगळं जात आहे ते साधूच्या दर्शनाने जात आहे, त्या महापुरुषाचं चिंतन. ज्ञानेश्वर तुका मन भेद भेद, 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 तुका मन भेद भेद,
तुका म्हणे भेदा भेद गेला वाद खंडोनी खैर आंबा चंदन बोर बाबळ शेकडो तऱ्हेची लाकडं जोपर्यंत ती त्याच्या स्वरूपात आहेत तोपर्यंत भेद आहे. पण ज्यावेळेस ती सगळी लाकडी एकत्र करून जर अग्नी लावला आणि त्याची राख झाली की ह्याच्यातलं चंदन बोर बाबळ वगैरे असं काही भिन्नता राहत नाही. त्याच्यात तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागो नेदू पाप पुण्यांगा. हे त्या साधूचं महात्म्याचं लक्षण असतं मायबाबा. तो अंतर्बाह्य शुचिता असतो. विश्वाला आत आणि आपल्याला विश्वात पाहत असतो. हे साधुत्वाचं मोठं नाही. साधू थोर जाणा. साधू थोर जाणं हे कशासाठी प्रमाणे तेवढ्यासाठी गंमत अशी काय घडतं. साधुत्व हे पिढ्याना पिढ्या कसा टिकून राहत. ज्ञानोबारा तुकोबाराला माऊलीला होऊन 700-750 वर्ष होऊन गेली. तुकोबाराला इतकी वर्ष पाठीमाग गेल्यावर नंतर आज ह्या माणसात काय अस्तित्व काय अस्तित्वाला मोठेपण का असतं तेवढं जाता जाता आणखी 1 मिनिट घेणार. या नगरला दंगल झाली जातीवादी बऱ्याच दिवसाची गोष्ट आहे. घरातून वडून माणसांनी एकमेकाला हाणलं मारली नुकसान झालं. कुणाचे हातपाय मोडले कुणी माणसं त्याच्यात शहीद झाली मेली. पळत होती दारं लावून खिडक्या लावून वाचण्याचा प्रयत्न करत होती. एका घराला कमकुवत दार होतं ते दरवाजा मोडला ह्या गुंडांनी. त्याच्यातून काही माणसं बाहेर पडली तसल्यात एक मुलगी बाहेर पडली. तरुण होती देखणी होती स्मार्ट होती. ती धावत होती पुढं. हे 4-5 गुंड तिचा पाठलाग करत होते. जीवाच्या आकांताने लाज सांभाळण्यासाठी इज्जत वाचवण्यासाठी धावत होती मुलगी. कुठं आश्रय मिळाला म्हणून पाहत होती गल्ली बोळात. ती गुंड पाठलाग करत होते. त्यांना चुकून ती एका बोळीत शिरली. दाराच्या फळ्यातून प्रकाश बाहेर येत होता. तिने त्या दार खोलीला थाप मारली. आतून दार उघडलं गेलं. कोण आपण. ती म्हणली माझा गुंड पाठलाग करतात मला आत घ्या वाचवा मला. त्या मुलाने त्या तरुणाने त्या मुलीला आत घेतलं खोलीत दार लावून घेतलं. तिला म्हटलं ताई तू पलंगावर झोप खोली लहान आहे. दुसरं हातरायचं मी एकटा राहतो इथं. त्याच्यावरचं बेडशीट फक्त मला हातराय दे. त्या गादीवरचं त्याने बेडशीट घेतला आणि खाली हातरलं आणि तो खाली झोपला आणि त्या मुलीला झोप. पडल्या ती मुलगी झोपी गेली. बारकाईने ऐका जरा. पडल्या झोप. दिवस उगेपर्यंत उठली नाही. हाक मारूनच याने उठवलं. अरे दिवस उगवला दंगल थांबली आता उठा तुम्ही तुमच्या घराकडे जाऊ शकता. दरवाजा उघडल्यावर त्या मुलीला त्याने प्रश्न विचारला. त्या मुलाने खोली एक आहे. तू तरुण आहे मी तरुण. इतक्या विश्वासाने तू खोलीत प्रवेश केला आणि झोपली कशी निर्धास्त.
पडल्या पडल्या झोपली कशी. त्यावेळेस तिने दिलेलं उत्तर मार्मिक आहे. तिने म्हटलं, मी या फळ्याच्या सांदीतून, दाराच्या सांदीतून आत पाहिलं, त्यावेळी मला शिवाजी महाराजांचा फोटो दिसला माईला. आणि मला कळलं की या घरात मला भीतीच नाही. बस तसं ज्या गावात, ज्या मंदिरात माझे ज्ञानोबा आहेत, तुकोबा आहेत, काम, क्रोध, काळ त्याची भीतीच नाही माईबाप, निर्भय जीवन जगाने जीवनाला अर्थ प्राप्त करून घ्या. एखादा दुसरा शब्द चुकून महाराज आपली क्षमा मागतो सगळ्यांची, गायक वृंदाची वगैरे. आपण आम्हाला प्रेमाने बोलवलं, आम्ही वेळेत आलो. मी ओव्हर टाईम तर काही करत नाही, कारण त्याचं काही ठरलेलं नसतं. म्हणून सर्वांच्या पायावर डोकं टेकवतो. माझ्या आया बहिणींच्या पायावर माझे जीवन जगा, आनंदी राहत जा. म्हाताऱ्या ज्या अति थकलेल्या म्हाताऱ्या आहेत त्यांनी पोरांना येऊन देत जायचं कीर्तनाला. तूच कुठं तुरू तुरू निघती पुढं. 15 वर्षापूर्वी पाहिलेल्या 2-4 म्हाताऱ्या अजून जशा ना तशाच आहेत. करुणाची सुद्धा वाट लावली त्यांनी. त्यांनाही धन्यवाद देतो. शतायू व्हा. अहो तुमच्या पोटी आम्ही जन्माला आलो. नारी की निंदा मत करो, नारी रतन की खान, जिस नारीशी पैदा होईल शुक भीष्म हनुमान. म्हणून माझ्या बांधवांना, सर्व त्यांच्या पायावर डोकं टेकवतो. दोन्ही मृदंगाचार्य, गायनाचार्य महाराजांना किती धन्यवाद द्यावेत, थोडेच आहे. आपण जे ऐश्वर उभा केलं आहे ते ऐश्वर काय तुमच्यासाठी नाही, घेऊन जात नाही महाराज. मी बी 13 मंदिरं बांधली पांडुरंगाची. काय घेऊन जातं का माणूस? पैसा मिळवला, पैसा योग्य ठिकाणी खर्च केला, जोडून या धन उत्तम व्यवहारीने, उदास विचारी वेचक. बाबांच्या सर्वांच्या सहकार्याने आणि मग मी जे आपल्याला आव्हान केलं आहे त्या दररोजच्या अन्नदानाचं, तर असं अन्नदान चालू झालं तर या पंचक्रोशीतलं नव्हे तर या मला वाटतं इकडं औरंगाबादपर्यंत असा प्रयोग हा पहिला आणि सर्वोत्कृष्ट प्रयोग म्हणून सिद्ध होईल मायबाप. कोणी चुकून जर कोणाला इच्छा असेल तर एखादा तरी वर हात करा की बोट करा की आपण एका दिवसाचं अन्नधान्य देऊ शकतो किंवा एक दिवसाचं. बरीच ना हात निघाल्यावर आया बहिणी तुमच्याकडे आहेत का? काय आहे निघाले, बाया पुरी सुद्धा निघाले. धन्य आहे तुमचे. तुमच्या सर्वांच्या पायावर माझं डोकं टेकवतो की आपण एक दिवस वाटून घेतलाय. भगवान परमात्मा तुमच्यासाठी एक दिवस तुमच्या घरी राबन मायबाप, देव राबन, लक्ष्मी सकट लाभन. म्हणून नांदे तया घरी दैवत पंढरीचे. म्हणून सर्वांच्या पायावर डोकं टेकवतो. एक दोहा जाता जात, दिल किसी से देना नहीं, दिल किसी से देना नहीं, दिल से देना दिल. नहीं मिला तो नहीं मिला, पर कम दिल से मत मिला. जिंदगी तो एक सुहाना सफर है. कभी कभी वो ऐसे मिलता है, नहीं तो सहारा वालों में जाना पड़ता है. लेकिन ज़िंदगी में और क्या कमाना? कमाना होगा तो एक ज्ञान, और कमाना होगा तो एक भगवान का नाम कौन सा? जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय गजर कीर्तनाचा.